झी मराठी, चर्चाही होणारच। भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे त्रस्त झालेल्या हातकणंगलेकरांनी सोमवारी नगरपंचायतीवर मोर्चा काढून आरोग्य अधिकारी आसावरी सुतार यांना घेराव घातला। भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास स्वातंत्र्यदिनी नगरपंचायतीमध्ये कुत्रे आणून सोडण्याचा इशारा दिला। यावेळी आक्रमक ग्रामस्थांमुळे नगरपंचायतीमध्ये वातावरण तणावपूर्ण झालं होतं। मागील 10 दिवसांमध्ये 15 ते 20 जणांना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून लचके तोडले। काही जनावरांचा फडशा पाडलाय, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांचे कळपचे कळप वावरत असतात, त्यामुळे लहान मुलं, महिला, वृद्ध जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये जा करतात। या संदर्भात नगरपंचायतीला वारंवार सूचना करूनही काडीचाही फरक न झाल्यामुळे सोमवारी ग्रामस्थ आक्रमक झाले। नगरपंचायतीवरती मोर्चा काढला, प्रचंड घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना भंडावून सोडलं। यावेळी भांबावलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। निविदा काढलेल्या आहे, परंतु टेंडर कुणीच भरलं नाही, त्यामुळे अडचण येत असल्याची त्यांनी सांगितलं। यावर संबंधित ठेकेदाराला आरोग्य अधिकाऱ्यांच्या फोनवरूनच ग्रामस्थांनी संपर्क साधला। यावेळी संबंधित ठेकेदारानं मागील वेळची बिलं दिलेली नाही, त्यामुळे मी निविदा भरणार नाही असं सांगितल्यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झालेत। दरम्यान काही ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामस्थांची समजून काढत आंदोलन स्थगित करण्यात भाग पाडलं। त्यानंतर स्वातंत्र्य दिनापर्यंत कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास भटकी कुत्री नगरपंचायतीत आणून सोडली जातील असा एक कणखर इशारा ग्रामस्थांनी दिला। विनोद शिंगे, कुंभोज।